नमस्कार मित्रमैत्रिणींनो, या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं बनवूया. चला, पालकापासून नारळाच्या वड्या बनवूया. तुम्हाला कळणारही नाही की याच्यामध्ये पालक आहे. इतक्या छान चविष्ट होतात. नक्की करून बघा. पालक घेऊया आपण आणि तो गरम पाण्यामध्ये टाकून त्याला वाफवून त्याची प्युरी करून घेऊया. एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालूया आणि 1.5 वाटी आपण खवलेला नारळ घालूया. त्याचा पांढरा भाग फक्त घेतलेला आहे. तो छान परतून घेऊया, म्हणजे त्यातलं पाणी आहे ते सगळं इव्हॅपोरेट होऊन जाईल आणि सुकं होईल. त्याच्यानंतर पालकाची प्युरी घालूया आपण त्याच्यामध्ये. ही साधारण पाववाटी झालेली आहे आणि मस्त मिक्स करून घेऊया. थोडं तूप घालूया वरून आणि पाऊण वाटी आपण साखर घालूया. साखर छान विरघळायला होऊ देत. मी याच्यामध्ये ना मिल्कमेड घातलं आहे पाववाटी. मिल्कमेड नाही घालायचं आहे तर साईचं दूध अर्धी वाटी घाला, खूप छान होता. 1 चमचा वेलची पूड घालूया आणि 1 ते 2 चमचे काजूची पावडर घालूया, जाडी बरडी. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडली तर घाला, पण छान क्रीमी टेक्स्चर येतं. आपण ना आता हे मिश्रण झालं आहे का बघूया. एका बशीत काढून घेऊया. थोडं थंड झालं की त्याचा असा गोळा व्हायला पाहिजे, म्हणजे ते मिश्रण झालेलं आहे आपलं. आपण एका ताटात तूप लावलेल्या ताटलीमध्ये हे मिश्रण काढून घेऊया आणि छान आपण वाटीच्या मागच्या भागाने असं थापून घेऊया आणि छान त्याला चौकोनी आकार देऊया मस्त, म्हणजे आपल्याला वड्या पाडायला अगदी छान सोप्या पडतील. बघा, सुंदर दिसतं आपलं. थोडं कोमट असेल ना तेव्हाच आपण ना या वड्या पाडून घेऊया. अगदी थंड झालं तर आपल्याला वड्या पाडता येत नाहीत. त्यामुळे छान चौकोनी वड्या पाडूया. मस्त पालकाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. नक्की करून बघा आणि माझ्या ह्या रेसिपी आवडल्या तर नक्की फॉलो करा, कमेंट करा.